धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत, 48 तास उलटून सुद्धा सभागृहात विरोधकांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली नसल्यानं महाविकास आघाडी आक्रमक होण्याची शक्यता. विधानभवनात सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट होत असेल तर महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन लढणार, महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट, तर धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे त्यांना भेटल्या, कार्यालयाकडून माहिती. दमानियांकडून सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ ट्विट, तर सतीश भोसले पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ ट्विट. सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता, दमानिया यांचा आरोप. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे माझ्याकडे 11 ते 12 व्हिडिओ, तर अंजली दमानियांचा दावा. तर गावगुंड पाळले जात आहेत, धसांनी हे थांबवण्याची गरज, दमानियांचं विधान. धसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर दमानिया आक्रमक, आज विधिमंडळाच्या बाहेर अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची ही शक्यता. सुरेश धस आणि सतीश भोसलेमधली काही दिवसांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 9 मार्चला बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार, वडिलांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींना सुद्धा फाशीची शिक्षा द्या, वैभवी देशमुखची मागणी. खंडणीसाठी आणि वडिलांच्या हत्येसाठी कुणी पाठवलं होतं, खंडणी नेमकी कुणाकडे जातीये, वैभवी देशमुखांचा सवाल. तर संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वैभवी देशमुखचा सवाल. जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड जरांगेंचा राईट हँड, तर नवनाथ दौंड हा जरांगेंचा साथीदार, आमच्याकडे फोटो आहेत, लक्ष्मण हाकेंचा आरोप. विनाकारण फोटो दाखवून जातीय तेढ निर्माण करण्याची काहींना सवय आहे, भुजबळांनी जरांगेंचे आरोपीसोबतचे फोटो दाखवले, यावर मनोज जरांगेंचं उत्तर. घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईमध्ये येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही, संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. महाराष्ट्रात आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत, भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, तर काही लोक राजकारण करतायत, त्यांनी आता राजकारण थांबवावं, उपमुख्यमंत्री शिंदेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया. वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून सुद्धा पाठराखण, घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा, मग अल्पसंख्याक ज्या ठिकाणी जास्त राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. ज्याला गुजराती जमतं त्यालाच नोकरी असं सरकारला म्हणायचंय का, मुंबईमध्ये गुजरातीमध्ये पोस्टर लावल्याचा आरोप केल्यानंतर रोहित पवारांचा सरकारला सवाल, तर लक्षात येतात तात्काळ हे गुजराती बॅनर हटवण्यात आलं, सामंतांची माहिती. भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे मोठं षडयंत्र, भैयाजी जोशींनी हुतात्मा स्मारकावर येऊन नाक घासून माफी मागावी, सचिन खरात यांचं विधान. भैयाजी जोशी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध, तर विद्याविहारमधील ठाकरे गटाच्या शाखेबाहेर घोषणाबाजी, शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त. मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गोंधळ, जोशींनी माफी मागितल्यामुळे विरोधकांचा सभात्याग. आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर सडकून टीका, चुकीच्या पद्धतीनं राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी असल्याचाही इशारा. गद्दारांची पिल्लावळं अशा वल्गना करत असतील तर जशास तसं उत्तर देऊ, अनेकांकडून महेंद्र थोरवेंचा गद्दारांची पिल्लावळं असा उल्लेख, तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी थोरवेंच्या पीएचयू उमेदवारांसोबत पवारांच्या उमेदवारांसोबत बैठक, अनिकेत तटकरेंचा आरोप. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे 3ही आमदार आक्रमक, तर पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी न देण्याचा आमदारांचा पवित्रा, तटकरेंनी हट्ट सोडावा अन्यथा रायगड पॅटर्न राबवण्याचाही आमदारांचा सूचक इशारा. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका, आमदार भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. रायगडच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा, रायगडमध्ये आमचे जास्त आमदार, राष्ट्रवादीचा एकच आमदार, दीपक केसरकरांचं वक्तव्य, तर महायुतीमध्ये समन्वय राखण्यासाठी मुख्य नेते लक्ष घालतील, केसरकरांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी माझा पक्ष बदलण्यासाठी छळ, अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा भाजपचा आरोप. भाजप आज अनिल परबांविरोधात आंदोलन करणार, राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या वक्तव्यावर आक्षेप. मंत्री जयकुमार गोरेंकडून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंग, राऊत रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल, तर गोरेंकडून महिलेचा विनयभंग, राऊतांचा गंभीर आरोप. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह मोडवर, तर आता पिंपरी चिंचवड पालिकेच्या माजी नगरसेवकांची घेतली बैठक, नागरिकांच्या समस्येवर उपाययोजना करा, आयुक्तांच्या सूचना.
माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांचा शिवसेनेत प्रवेश तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. ठाकरेंचे 2 जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख सुद्धा शिंदेंच्या सेनेत. ठाकरेंचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटलांचाही शिंदेंच्या सेनेत प्रवेश तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदार प्रतिकांत पाटील, 2 उपजिल्हा प्रमुख आणि 1 तालुका प्रमुख, 1 सरपंच यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची आता कारागृहातनं सुटका नाहीच, उच्च न्यायालयानं मागणी फेटाळली. ठाकरेंच्या शिवसेनेचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अमर पाटलांसह अनेक नेत्यांचा प्रवेश. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी गाडेची कसून चौकशी. गुन्हे शाखेकडनं दत्तात्रय गाडेची 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. 2 दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. हवामान विभागाकडून नागरिकांना सल्ला. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधान परिषदेत दिली माहिती. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार तर मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी, पनवेल चिपळूण मेमू धावणार. शिवाय मडगाव पनवेल साप्ताहिक विशेष 15 आणि 22 मार्चला सकाळी सुटणार. दर पडल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 5 ते 6 हजार कोटींचा फटका. सध्या सोयाबीनचे दर हे 3,900 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले. गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा तर खासगी कंपनीमार्फत पुनर्विकास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी गाडेची कसून चौकशी. गुन्हे शाखेकडनं दत्तात्रय गाडेची 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या आता 224 वर तर आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले. राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षांच्या जाहीर वेळापत्रकावर आता शिक्षण क्षेत्रातनं तीव्र नाराजी. शासन मुख्याध्यापकांचा अधिकार हिसकावून घेत असल्याची टीका. अधिकारात ढवळाढवळ होत असल्याचा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचा आरोप. पुण्यात पीएमपीएमएलचे 470 मार्ग तोट्यात असल्याची माहिती तर अवघे 2च मार्ग फायद्यात. पीएमपीएमएलला एका बससाठी प्रति किलोमीटर 114 रुपयांचा खर्च. तोट्यातील बस फेऱ्यांमुळे आता 2024 ते 25च्या आर्थिक वर्षात 766 कोटींची संचलन. पुणे शहरामध्ये 138 ठिकाणांचं पाणी पिण्यास अयोग्य. आरोग्य विभागाकडून तपासणी. पुरवठा विभागाला शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज नोंदणीसाठी आता 12 मार्चपर्यंत मुदत तर युवा वर्गासाठी 1 लाखाहून अधिक संधी उपलब्ध. पुणे शहरातील प्रदूषणकारी बांधकामांची आता एमपीसीबीकडे तक्रार तर 200हून अधिक बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याचे आदेश. भिवंडीत आमदार महेश चौगुलेंनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. भिवंडीतील सीसीटीव्हीमुळे नादुरुस्त रस्ते आणि विकास आराखड्याचा घेतला आढावा. परभणीमध्ये सर्वत्र धुळीचं साम्राज्य. रस्ते नाल्यांचं काम अनेक महिन्यांपासून संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे धुळीचं मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झाल्याची माहिती. परभणीत 3 दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव तर शेतकरी कृषी अभ्यासक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावणार. गोंदियात उद्या जागतिक महिला दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन तर या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी प्राजक्त नायर देखील सहभागी होणार. सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीनं रॅलीचं नियोजन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी. बदलापूरच्या पाखऱ्या ठरला देवाभाऊ केसरीचा मानकरी तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये पार पडल्या बैलगाडा शर्यती. पाखऱ्या आणि लखण्याची जोडी ठरली विजेती. नंदुरबारमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल दरम्यान 4 दिवसात 4 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच बैठक होणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचं आश्वासन. परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता. पात्रता प्रमाणपत्रासाठी 10 मार्चपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार. पुण्यातील धायरी परिसरामध्ये बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद. गुन्हेगारांकडून 4 गावठी पिस्तुलांसह 5 जिवंत काडतुसही जप्त. कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांची मोठी कारवाई. रिक्षा चोरी करून कर्जतमध्ये विकणारा सराईत गुन्हेगार अटकेत. 4 गुन्ह्यांचा छडा लावत 4 रिक्षा जप्त. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण रद्द तर राहुल सोलापूरकरची तज्ञ सल्लागार म्हणून निवड झाली होती. सोलापूरकरच्या निवडीमुळे पुणे पालिका प्रशासनावर टीका झाली होती. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सांस्कृतिक धोरण रद्दचा निर्णय.
बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार. माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र. 17 तारखेला उपोषण करणार. पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. महायुतीतील चारकोप या ठिकाणी पदाधिकारी योगेश कदम यांचं नाव सांगून सामान्यांना धमकावतोय. शिवसेना शिंदे गटाच्या लालसिंग राजपुरोहित विरोधात आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमीन आता शेतकऱ्यांना परत मिळणार. तर कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं यामध्ये निकाली निघणार. महिला दिनानिमित्त आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार. विधिमंडळात महिलांच्या समस्यांवर चर्चा होणार. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय. विधिमंडळामध्ये महिला सशक्तीकरणासाठी आज विशेष प्रस्ताव मांडला जाणार. प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीनं मंजूर होईल ही अपेक्षा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची माहिती. मुंबईत बाईक टॅक्सीला आता परिवहन मंत्रालयाची मंजुरी. वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार. तरुणांना मोठा रोजगार या निमित्तानं उपलब्ध होणार. पन्हाळगडावर 13D थिएटरचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. पन्हाळगड स्वराज्यामध्ये आणल्याचा रणसंग्राम 13D थिएटरमध्ये दाखवण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांकडून कोरेंचं अभिनंदन. पन्हाळगडावर वाघ दरवाजा नव्यानं बांधायचा आहे. कोरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर पन्हाळ्यात शिवकालीन पुनर्निर्मित होणारा हा पहिला किल्ला असेल. फडणवीसांचं आश्वासन. ज्योतिबा देवस्थानसारखं दुसरं कोणतंही देवस्थान डेव्हलप करता येणार नाही. अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्याला मंजुरी द्या. आमदार विनय कोरेंची फडणवीसांकडे मागणी. तर 15 दिवसात प्राधिकरण स्थापन करून देतो. मुख्यमंत्री फडणवीसांचं कोरेंना आश्वासन. तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजेंचा आक्षेप. चुकीच्या पद्धतीनं मंदिराच्या संवर्धनाचं काम. मंदिराचा इतिहास बाधित न होता विकास गरजेचा. संभाजीराजेंची यावर प्रतिक्रिया. जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. जलसंपदा विभागासंदर्भात चौकशी करावी. दानवेंची मागणी. मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आता ढाकणे बाप लेका विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. महिलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या. दरम्यान दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंनी सर्व आरोप फेटाळले. डोंबिवली एमआयडीसी कंपनीमध्ये महिलेला मारहाण प्रकरणी महत्वाची अपडेट. कंपनीचा मॅनेजर आणि मुकादम मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. 12वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर आढळल्यामुळे खळबळ. नवी मुंबईच्या कामोठे परिसरातली घटना. 25 तारखेचा हा पेपरचा बंच शिक्षकाकडून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर. सर्व पेपर व्यवस्थित. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. पोलिसांचं आवाहन. जळगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी. जळगावात रायसोनी महाविद्यालयाच्या आवारात मधमाशांचा हल्ला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. जळगावमध्ये समाज कल्याण विभागाच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. गोदावरी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची नाराजी. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये शिक्षकाकडून 2 विद्यार्थिनींचा विनयभंग. पालकांकडून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. भंडाऱ्याच्या वरठीतील रेल्वे पुलाजवळ दुचाकीला ट्रकची धडक. तर मुलीचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवण्याची नागरिकांची मागणी. वरठी गावाच्या सरपंचांकडून विविध मागण्यांसाठी 8 मार्चला रास्ता रोको जाईल. धुळ्यामध्ये राज्य उत्पादन सीमा शुल्क विभागाची कारवाई. तर शिरपूरमधील हाडाखेडच्या तपासणी नाक्यावर 1,80,000च्या पॉवर कूल स्ट्रॉंग बिअरचं 30 बॉक्स आणि महिंद्रा पिकअप वाहन जप्त. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ समोर. तर सांगवी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी प्रवीण पाटलांचा वाढदिवस. रस्त्यावर धूमधडाक्यात साजरा. मनसेची मुंबईतील LICच्या कार्यालयामध्ये धडक. तर कर्मचाऱ्यांची नोकरी कायमस्वरूपी करण्याची मागणी. 18 वर्ष काम करून सुद्धा कर्मचाऱ्यांची नोकरी कायमस्वरूपी नव्हती. सांगलीमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी आणि शिक्षकांचं धरणे सत्याग्रह आंदोलन. दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित. आधी महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःचा मालमत्ता कर भरा. मालमत्ता कर वेळेत भरून शून्य देयक पावती सादर करा. उल्हासनगर महापालिका आयुक्तांचे आदेश. थकबाकीदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा. जळगावच्या मेहरुण तलावाच्या परिसरामध्ये गांजा तस्करीचा MIDC पोलिसांकडून पर्दाफाश. पोलिसांनी एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून 5.5 किलो गांजा जप्त केला. जळगावातील अंमळनेर तालुक्यातील टाकरखेडा या ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 1,26,960 रुपये रोख रक्कम, 5 मोटरसायकल तर 1 रिक्षासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल.
जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील बाजूला असलेल्या हनुमान खोरे जंगलामध्ये अचानक भीषण आग लागली. दरम्यान या आगीमध्ये जंगल परिसरातील अनेक झाडं तसंच मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र जळून खाक. आग विझवताना वन कर्मचारीही जखमी. जळगावच्या धरणगावमध्ये महायुतीच्या वतीनं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या प्रतिमेचं दहन. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत आझमींचा निषेध. धुळ्यामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं अबू आझमींचा निषेध. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानं आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. धुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन. दरम्यान वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात 8 मार्चपर्यंत स्पर्धांचं आयोजन. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संघटनेचे धुळ्यात धरणे आंदोलन. नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह इतरही विविध मागण्यांसाठी निदर्शनं. धुळ्यात फार्मर आयडी सर्व्हर डाऊनचा फटका. जिल्ह्यातील 1,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी. दरम्यान जिल्ह्यामध्ये 2,93,547 शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार्मर आयडी नोंदणीचं लक्ष. नंदुरबार शहादा तालुक्यातील मोहिदा या ठिकाणी असलेल्या एकलव्य मॉडेल शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. मुख्याध्यापक विद्यार्थिनीला मानसिक त्रास देत असल्यामुळे आत्महत्या केल्याचं उघड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासींचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण. तर नवापूर तालुक्यातील 116 ग्रामपंचायतींमध्ये अनधिकृतपणे चर्च सुरू. आदिवासी मधून धर्मांतर केलेल्या लोकांनी आदिवासी समाजाच्या योजना लागू न करण्याची मागणी. अंबरनाथ तालुक्यामध्ये 2 बांगलादेशी महिलांना अटक. त्यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 2 पुरुषांना सुद्धा अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4.25 लाख अंत्योदय कुटुंबांची ई-केवायसी होणं अजूनही बाकी. मोफत धान्य घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 12 मार्च. नंदुरबार नवापूर बस स्थानकावरील बंद असलेले सीसीटीव्ही सुरू. तर शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा बस स्थानकावर सीसीटीव्ही लावले जाणार. नंदुरबार जिल्ह्यातील आगारामध्ये सीसीटीव्ही नसल्याची माहिती TV9 मराठीनं दाखवली होती. नंदुरबार शहरामध्ये 2 समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल. आक्षेपार्ह पोस्टरांवर आता पोलिसांची नजर. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलीस सज्ज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन. तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी.